श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात कर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता. आपण आपल्या देवघरामध्ये रोज दिवा लावतो. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपण दिवा लावतो आणि हा दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आपण जर ही एक वस्तू जर दिव्यामध्ये टाकली तर आपल्या ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या एक दिवसात पूर्ण होतील. सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देवघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम दिवा लावत असतो. देवांची पूजा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतरच देवांची पूजा करत असतो. दिवा लावल्याच्या नंतरच आपण जे काही पूजा अर्चा आहे तो करायला सुरुवात करत असतो आणि हा दिवा जो आहे तर तो ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. आणि पूजा करताना दिव्या लावण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. जर आपण पूजा करताना दिवा अगोदर प्रज्वलित न करता पूजा केली तर त्या पूजाचा काहीही अर्थ होत नाही. ती पूजा देवांपर्यंत पोहोचत नाही आणि ती लागू देखील होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा अगोदर आपण दिवा प्रज्वलित करत असतो. जेव्हा आपण प्रथम दिवा लावतो आणि त्यानंतर पूजा करतो त्यावेळेस ती पूजा जी आहे तर ती देवांपर्यंत पोहोचत असते. असं केल्याने देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणी ह्या दूर करून देतात. तर पहा, शास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य नष्ट करण्याचं एक साधक मानलं गेलेलं आहे. तर म्हणूनच आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. दिवा हा स्वतः प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश देत असतो. दिवा हा एकटेपणाची, असहाय्यतेची, भीतीची जी जाणीव आहे तर ती दूर करून प्रसन्न आणि उत्साहित करत असतो. तसेच दिवा आपल्या घरामध्ये आपण लावल्या घरातील व्यक्तींवरती जे संकट येतात तर ते टळून जातात. हा जो उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तो तुम्हाला उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून सुरू करायचा आहे किंवा मग उद्या तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नाही पोहोचला तर तुम्ही शुक्रवारपासून हा दिवा लावायला सुरुवात करू शकता. हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही. आता बघा, प्रत्येक वेळेस आपण ज्या सेवा करतो, उपाय करतो त्यावेळेस आपल्याला माहीत आहे आपण जर भरपूर दिवसांची सेवा उपाय करत असाल तर आपल्याला काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणजेच काय, मासिक धर्म असेल, त्याचबरोबर सुतक, विटाळ ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना सामोरे जावे लागते. तर ह्या दिवशी आपल्याला तेवढे दिवस स्किप करून आपल्याला परत आपला जो दिवा लावण्याची जी पद्धत आहे तर ती त्याचप्रमाणे चालू ठेवायची. आता बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय सुरुवात करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरामधील जो दिवा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे, व्यवस्थित साफ करून घ्यायचा. आता बघा, तुमचा जो देवघरामध्ये दिवा लावतात त्याच दिव्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय मंगळवारपासून किंवा मग शुक्रवारपासून सुरू करू शकता. आता बघा, तुम्हाला ज्यावेळेस हा उपाय सुरुवात करायची आहे त्यावेळेस त्या दिवशी दिवा हा स्वच्छ धुवून काढायचा आहे. त्यामधली जी वात आहे ती आपल्याला बदलायची आहे आणि त्या दिव्यामध्ये जी आपण कापसाची लांब वात लावणार आहोत तर ती वात आपल्याला दररोज बदलायची आहे. आता बघा, सकाळी जर तुम्ही दिव्यामध्ये ती वात लावलेली आहे मग संध्याकाळी तुम्ही ती वात परत लावू शकता, परंतु दुसऱ्या दिवशी ती बदलायची आहे. आता बघा, उदाहरण सांगायचं झालं तर पहा, आपण सकाळी ज्या ताटामध्ये जेवतो ते ताट आपण तसंच ठेवून परत संध्याकाळी त्या ताटामध्ये जेवत नाही. तर त्यामुळेच आपल्याला दिवा लावताना सुद्धा ह्या काळजी घ्यायच्या आहेत. तर पहा, सकाळी लावलेली वात आपण संध्याकाळी लावू शकता, परंतु ती वात दुसऱ्या दिवशी आपल्याला बदलायची. आपण देवांसाठी जे काही भांडे, दिवे जे वापरतो ते अति स्वच्छ असायला हवेत, कारण ज्यावेळेस आपण ते स्वच्छ करतो त्यावेळेस आपल्याला एक सकारात्मकतेची जाणीव होते आणि त्यामुळेच आपल्याला देवघरातल्या वस्तू ह्या सर्व स्वच्छ करूनच रोज वापरायच्या आहेत. आता बघा, दिव्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर आपल्याला दिव्यामध्ये 1 लवंग, 1 वेलची आणि 1 अखंड तांदूळ टाकायचा आहे.
आता बघा, तुम्ही जर हा उपाय उद्यापासून सुरू करणार असाल, मंगळवारपासून सुरू करणार असाल, तर सकाळी लवकर उठायचं आहे, आपले नित्याचे काम आवरायचे आहे आणि देवघरामधील दिवा आपल्याला स्वच्छ करून त्यामध्ये आपल्याला कापसाची वात घालायची आहे. त्यामध्ये जर तुम्हाला तूप घालणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून तूप घाला. कारण तूप घातलेले दिवे जर आपण लावले तर आपल्यावरती देवता लवकर प्रसन्न होतात आणि लक्ष्मी देखील प्रसन्न. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही त्यामध्ये तूप घाला, नसेल तर तेल घातलं तरी चालेल. आता बघा, त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाका तुम्ही किंवा तूप टाका, तुमच्याकडे जे असेल ते टाका आणि एक वेलची, एक लवंग आणि एक अखंड तांदूळ त्यामध्ये टाका आणि हा दिवा प्रज्वलित करा. आता पहा, एक प्लेट घ्यायची. ही प्लेट घेताना स्टीलची घ्या किंवा मग तुमच्याकडे चांदीची जर असेल तर चांदीची घेतली तरी सर्वात उत्तम, तर ती घेतली तरीच. आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला ठेवल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि तर पहा, हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. हा उपाय आपल्याला जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करायचा आहे. तर सकाळी आपण हा दिवा लावणार आहोत, ह्या वस्तू टाकणार आहोत, तर संध्याकाळी सुद्धा आपल्याला त्या वस्तू तशाच ठेवायच्या आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि पहा, संध्याकाळी दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. तुमची जी कुलदेवी आहे तर तिचे सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तिथे आपल्याला व्यक्त करायची आहे. आता बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोज एक माळ गायत्री मंत्राचा जप संध्याकाळी करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे. तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. आता बघा, पहिल्या दिवशी आपण हा उपाय केला आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या दिव्यामधली वात काढून टाकायची आहे आणि ज्या तुम्ही 3 वस्तू त्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नवीन वात, नवीन तेल आणि नवीन 3 वस्तू टाकून आपल्याला तो दिवा सांगितल्याप्रमाणे प्रज्वलित करायचा आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता. आता बघा, तुम्ही म्हणता झाडाखाली टाकून कसं देणार, त्यापेक्षा मग काय करा, तुम्ही एका डब्यामध्ये ह्या वस्तू साठवत चला. म्हणजे जी वात असेल किंवा ज्या वस्तू आपण त्या दिव्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या एका डब्यामध्ये साठवा आणि जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल, म्हणजे जास्तीत जास्त ही सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे आणि तोपर्यंत ह्या वस्तू साठवायच्या आहेत. आणि पहा, कमीत कमी आपण 11 दिवस ही सेवा करू शकता. जर तुमची 11 दिवसातच किंवा 11 दिवस पूर्ण होण्या अगोदरच इच्छा पूर्ण झाली तर आपण हा उपाय थांबवायचा आहे आणि जर तुमची 11 दिवस झाल्याच्या नंतर देखील इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही 21 दिवस हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला बंद करायचा. तर असा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय जर तुम्ही दररोज केला तर तुमची कोणतीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर दुःख, दारिद्र्य, अडचणी ज्या आहे घरामध्ये त्या सर्व नष्ट होऊन जातील. आणि आपण ज्या काही वस्तू दिव्यामध्ये टाकत आहोत तर त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतात आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होण्यास मदत. ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला असा हा एक छोटासा उपाय दररोज करायचा. आपल्या घरामध्ये रोज कुठून ना कुठून पैसा यायला लागतो आणि त्याचबरोबर जे आलेली लक्ष्मी आहे त्यामध्ये देखील वाढ होत जाते आणि आपल्या घरातून लक्ष्मी ही कुठेही जात नाही. म्हणून तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा आणि हा उपाय तुम्ही कंटिन्यू जरी केला, म्हणजे तुम्ही रोज कायमस्वरूपी जरी केला तरी खूप याचे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.